देशामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्यात आले आहे। देशातील वंचित आणि दुर्लभ घटकांसाठी विशेष आरक्षण जाहीर करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आहे। परंतु सत्ता स्थापनेसाठी राज्यघटनेत बदल करून आरक्षण रद्द करणार असल्याचं विधान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची आरक्षण विरोधी भूमिका असल्याचे यावरून स्पष्ट होते। काँग्रेसने स्वातंत्र्यापासूनच अनुसूचित जाती जमाती व इतर मागास वर्गातील नागरिकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये आरक्षणापासून वंचित ठेवले आहे। परंतु केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या महायुती सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 हटवून त्या ठिकाणी आता आरक्षणासह निवडणुका होणार आहेत। जम्मू आणि काश्मीरमध्ये हा देशाचा अविभाज्य भाग असून या ठिकाणी भयमुक्त वातावरणात लोकशाही पद्धतीने निवडणुका होणे ही देशवासियांसाठी अपमानास्पद बाब आहे। स्वातंत्र्यानंतर 370 कलम रद्द करून केंद्र शासनाने यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। राज्यघटनेनुसार जम्मू काश्मीर येथील नागरिकांना सुद्धा देशातील इतर नागरिकांचे अधिकार प्राप्त झाले आहेत। जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 रद्द करून वंचित घटकाला आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याने केंद्र शासनाने उचललेलं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचा खुलासा राजकीय विश्लेषक करतात। परंतु यावरून महाविकास आघाडी राजकारण करत असून चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला आहे। त्यामुळे विरोधी पक्ष अपप्रचार करीत असून राज्यघटना आणि आरक्षणामध्ये कोणताही बदल करणार नसल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। MCM न्यूज मराठी करिता प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार।